जय शिव रिपब्लिक. असे खूप सारे आपले मराठी बांधव आहेत ज्यांना माहितीच नाहीये IT जॉबसाठी नेमकं लागतंय काय. IT जॉबसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय, ड्रीम आहे, स्वप्नात येतो IT जॉब. बघतायत लोक, प्रत्येकाला YouTubeवर असेल किंवा Instagramवर सगळीकडे बघतायत की हा IT जॉब करतोय. IT जॉबला लागतंय काय, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डेप्थ सगळं सांगणार आहे. ओके, माझ्या हातात मोबाईल आहे, गावाकडे आलोय, ना माईक ना स्टँड काहीच नाहीये. ओके, त्यामुळे आवाज वगैरे सगळं मॅनेज करून घ्या सगळेजण. ठीक आहे, गावाकडे आलो होतो, घराचं काम चालू आहे. तुम्ही रील पण बघितली असेल माइट बी, किंवा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबवरती, व्हॉट्सअपवरती. स्वप्न पूर्ण करायच्यात ना भावा, IT जॉब. मी याच्या आधी पण बोललो होतो, कारण 7 पिढ्याची गरिबी दूर करायचं काम एकच गोष्ट, ती म्हणजे IT जॉब, IT जॉब, IT जॉब. ओके, बाकी बिझनेस वगैरे त्या गोष्टी दूर करू शकतात, पण प्रत्येकाची तेवढी ऐपत नसते की बिझनेस करावा, राईट. ओके, आणि प्रत्येकजण तेवढी रिस्क घ्यायला पण तयार नसतो, बरोबर आहे. त्यामुळे कुठं ना कुठं एक माध्यम उरतो, तो म्हणजे IT जॉब. ओके, तुझं जर प्रिपरेशन IT जॉबसाठी चालू असेल, पण तुला माहित नाही कसं काय करायचं, कशा कशा स्टेप्सने फॉलो करायचं किंवा पुढं जायचं, पण मी सांगतो ना, रस्ता कसा कुठून कसा काढायचा. ऐक, पहिली गोष्ट मित्रांनो, IT जॉबसाठी तुमचं जे आपण म्हणतो ना, देह स्ट्रॉंग असलं पाहिजे. देह स्ट्रॉंग ठेवा. ओके, कारण काय जण म्हणतात मला करायचंय रे, पण त्यासाठी प्रयत्नच करत नाहीत. IT जॉब मला पाहिजे, पण प्रयत्न, परत मला हार्डवर्क, त्या गोष्टी लागतात. अगोदर डिसाईड करा, मी माझा पूर्ण वेळ त्यासाठी देईल, मी पूर्ण कन्सिस्टन्स राहील, सातत्य पण पाहिजे. ओके, त्यामुळे या गोष्टी मनाशी गाठ बांधून ठेवा की बाई करायचंय ना, झिजणार. हा शब्द कळतो सगळ्यांना. झिजा, नक्की यश भेटणार आहे. ओके, याची सुरुवात आधीच करायची, बाबा मी हे करणार म्हणजे करणार. ठीक आहे, पुढली गोष्ट, आता रस्ता सांगतो तुम्हाला. आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, IT जॉबसाठी खूप सारे वे आहेत. ओके, मग तुम्ही प्रोग्रामिंगची सुरुवात C++ पासून करू शकता. सर मला प्रोग्रामिंग आवडत नाही, मग मी काय केलं पाहिजे? बघा, प्रोग्रामिंग जर करायची नसेल, कोडिंग नसेल करायची, तरी पण IT मध्ये यायचंय, पॉसिबल आहे. तरी पण पॉसिबल असे खूप सारे वे आहेत ज्याने तुम्ही IT मध्ये एंट्री घेऊ शकता. मग फक्त कोडिंगच नाही, दुसरे सुद्धा खूप डिपार्टमेंट असतात. मग तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये जाऊ शकता, तुम्ही HR डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता, तुम्ही ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकता. प्रत्येक डिपार्टमेंट त्या ठिकाणी IT मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके, मी सगळे सांगतोय. जर तुम्ही कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तुमचा, बघा इंटरेस्ट स्टार्टिंगला कोणाचा नसतो, आणावा लागतो. एकदा इंटरेस्ट आला ना, एक गोष्ट सांगू, सगळ्यात जास्त पैसा कोडिंगमध्ये. आता हा सर आला इंटरेस्ट, आता बाकीचं सांगूच नका, आम्हाला फक्त कोडिंगचं सांग. सगळ्यात जास्त पैसा डेव्हलपरला आहे, म्हणजे जो कोड करतो त्याला आहे. ओके, मग तुम्हाला जर अवघड वाटत असेल तरच पुढं आपण बोलू, पण कोडिंगसाठी यू कॅन स्टार्ट विथ C++. आता तुम्ही प्रोग्रामिंग करताय, याचा अर्थ असं समजू नका की इतिहास भूगोल शिकताय शाळेमधलं, कॉलेजमधल्या सारखं नाही. भाई, प्रोग्रामिंग आहे. प्रोग्रामिंगला दिवसातले 2-3 तास प्रॅक्टिसची गरज असते. दुसरी गोष्ट, कन्सिस्टन्सीची गरज असते. आज केलं, उद्या राहू द्या, काय त्यात एवढं, चालत नाही. पोरं हितच चुकतात आणि मग परत म्हणतात सर लॉजिकच बिल्ड होईनाय, सर लक्षातच राहत नाहीत कॉन्सेप्ट. चुकताय ना तुम्ही, काय कुठे चुकताय? अरे कन्सिस्टन्सी पाहिजे, दररोज 2-3 तासाची प्रॅक्टिस पाहिजे, देन ओनली प्रोग्रामिंग ग्रास्प होते. किती येडा असू दे, त्याला बी ग्रास्प होईल. येडा म्हणजे नॉन ITच असू दे. इथं चुकायचं नाहीये, कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस. भाई लिहून ठेवायचं हे सगळं, हां, हे पाहिजे कोडिंगसाठी. जर सर कोडिंग नसेल करायची तर दुसरे ऑप्शन्स खूप आहेत. मग तुम्ही अशी एक फील्ड आहे डेटा ॲनालिस्ट म्हणून, तिथं कोडिंगची गरजच नाही. IT मध्ये तुम्ही जाऊ शकता. ओके, फक्त पायथन थोडं बहुत पाहिजे, SQL थोडं बहुत पाहिजे, दॅट्स इट. पॉवर BI वगैरे केलं तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट म्हणून जाऊ शकता. जर तुम्हाला ॲडमिन डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट किंवा दुसरे रिक्रुटमेंट डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला आधी सुरुवात करावी लागेल कुठून तरी. ओके, लाईक ॲडमिनसाठी खूप सारे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी निघतात. फक्त इंग्लिश कम्युनिकेशन वगैरे चांगलं असलं ना, आणि थोडं बहुत आसपासचं नॉलेज, बाकी काही नाही लागत, कुठलं टेक्निकल स्किल नाही लागत, नाही ना, काही नाही. फक्त आपण म्हणतो ना, ऑरा, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन एकदम टाप टीप, दॅट्स इट, झाले तुम्ही HR. ओके, त्यामुळे त्याच्यावरती फोकस करा, तुम्ही त्यात सुद्धा जाऊ शकता. खूप सारे लिंक्डइनला वगैरे ओपनिंग निघतात ॲडमिनसाठी, HRसाठी, तुम्ही तिथून सुद्धा ट्राय करू शकता. पण तुम्हाला एक स्टँडर्ड पाहिजे ना भाई, कम इन टू द कोडिंग. ओके, मग C++, देन पुढं तुम्ही जावा किंवा पायथन यासोबत जाऊ शकता. आजच्या घडीला मी सांगेल सगळ्यांना,
जावाला जॉब स्कोप आहेत मित्रांनो. पायथॉनचं मार्केट आहे AI मुळे. AI मध्ये जायचं असेल तर पायथॉन चूज करा, पण जावाला जॉब स्कोप आहेत हे मला सांगायचंय. पायथॉनपेक्षा आजच्या घडीला जावाचे जॉब स्कोप आहेत. त्यामुळे गो विथ जावा फॉर टुडे. पुढं अपग्रेड करा रे, पुढं अपग्रेड करायला काय प्रॉब्लेम आहे. पुढं पायथॉन शिकू शकतो आपण. मी शिकलो स्वतः आधी सी, मग C++, मग जावा, मग पायथॉन, .NET सगळं येते. परत सेमच असते, अवघड काही नसते. माझा हात अवघडला, या हातात घेऊ का फोन, ठीक आहे. त्याच्यामुळे अवघड काही नाही बघा, सगळं सोपं आहे बरोबर, ठीक आहे. मग जावा चूज करा, पायथॉन चूज करा, त्याच्यामध्ये DSA करा, DSA चे क्वेश्चन सॉल्व्ह करा, हे पण महत्त्वाचं लॉजिक बिल्डिंगसाठी. जावा DSA करा किंवा पायथॉनमध्ये DSA करा, पण लागतो DSA. पुढं ॲडव्हान्स गोष्टी शिका, जसं की फ्रेमवर्क्स. जावामध्ये हायबरनेट आहे, JDBC आहे, स्प्रिंग आहे, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, डॉकर, या गोष्टी एक्सप्लोर करायला शिका. नाही ॲडव्हान्सची काही मजा नाही रे. आणि शिकत असताना प्रोजेक्ट्सवर भर द्या. प्रोजेक्ट बनवले पाहिजे भाव, प्रोजेक्ट शिवाय काही नाही बरं का. प्रोजेक्ट असतील तरच इंटरव्ह्यू कॉल पण येतील आणि सिलेक्शन पण होईल. त्यामुळे प्रोजेक्ट बनवत राहा, ठीक आहे. जसं शिकलं की प्रोजेक्ट बनवायचं म्हणजे बनवायचंच. सोबत कम्युनिकेशनवरती तुमचं लक्ष असू द्या, कॉन्फिडन्स तुमचा चांगला असला पाहिजे. नाही तर सर्व इंटरव्ह्यूची भीती वाटते, अरे मग हाऊ यू कॅन एंटर इन द IT, बरोबर आहे. कॉन्फिडन्स पाहिजे, बोलायला शिका, कॅमेरासमोर बोलायला शिका. हे छोटे छोटे व्हिडिओ बनायला काहीच नाही लागत रे, फक्त मोबाईल लागून बोलायचं, दॅट्स इट. स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण एक वेळ होती ज्यावेळेस मला सुद्धा वाटायचं अरे काय, पण आज तुम्ही बघताय दिवस बदलतात, सगळ्या गोष्टी होतात, फक्त तयारी पाहिजे करण्याची. ओके, पुढे चालून तुम्ही याच सोबत आणखीन काही गोष्टी करू शकता IT जॉबसाठी. ते म्हणजे तुमचा रिझ्यूम खूप चांगला पाहिजे. रिझ्यूम म्हणजे स्वतःची माहिती रे बाबा, तुमचं नाव काय, गाव काय, काय टेक्निकल स्किल आहेत, काय प्रोजेक्ट बनवलेत, काय एक्सपिरियन्स आहे, सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं पाहिजे. रिझ्यूम एकदम टॉप पाहिजे. ओके, रिझ्यूम कसा बनवायचा काय याच्यावर पण मी व्हिडिओ बनवले, एकदा चेक करा. किंवा यूट्यूबला हजारो व्हिडिओ भेटते, हाऊ टू क्रिएट रिझ्यूम, ते बघा. पुढे चालून रिझ्यूम नंतर आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे सर जॉबला कसं अप्लाय करायचं. त्याच्यासाठी लिंक्डइन असेल, नोकरी असेल, इंडीड असेल, अपस्टॉक काहीतरी आहे ते असेल, असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. किंवा जास्त जर माहीत नसेल तर काही नाही, आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा, तिथं आपण अपडेट टाकत असतो. हा जॉब निघालाय, तो जॉब निघालाय, प्रत्येक जॉब वेकन्सीचा अपडेट आपण तिथं देतोय. किंवा लिंक्डइनवरती, नोकरीवरती सगळ्यात जास्त जॉब्स असतात. यू कॅन गो विथ दॅट. ओके, तिथून जॉबला अप्लाय करा. जॉबला अप्लाय करून रिस्पॉन्स येत नसेल तर HR ला कनेक्ट करा. जे तुमच्या फील्डमध्ये जावा डेव्हलपरची फील्ड, पायथन डेव्हलपरची फील्ड, UI असेल, तुमच्या फील्डच्या डेव्हलपर्सला कनेक्ट करा, HS ला कनेक्ट करा, रिक्रुटरला कनेक्ट करा, मॅसेज करा, सिम्पल, राईट. रिझ्यूम शेअर करा. तिथून सुद्धा तुम्हाला रिप्लाय नाही आला तर यू कॅन गो विथ द रेफरन्स. मित्राचा, मैत्रिणीचा, मित्राच्या मित्राचा, त्याला म्हणा भाई रेफरन्स दे मला कंपनीमध्ये. कारण रेफरन्सद्वारे सुद्धा खूप सारे जॉब लागतात, पण त्यासाठी यू शुड हॅव स्ट्रॉंग स्किल. बघा, रेफरन्स तेव्हाच भेटतो ज्यावेळेस स्किल स्ट्रॉंग असतील. त्यामुळे स्किलकडे फोकस घ्या, नॉलेजकडे फोकस द्या. नाही तर भाई कंपनीत काय होतंय आणि काय नाही हे काय सांगायचं. नॉलेज लय महत्वाचं आहे बरोबर. याच्यावर पण एक व्हिडिओ बनवेल मी. नॉलेज नसेल आणि कंपनीत एंट्री कराल तर काय हाल होतात सांगेल मी पुढं, पण आता गरजेचं नाही आहे ते, ठीक आहे. आता नॉलेजवरती फोकस करा. रिझ्यूम तुमचा चांगला, कम्युनिकेशन चांगलं, एव्हरीथिंग विल बी फाईन. आणि कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज करा, स्कोप आहे. असं नाही सर जावा करू का पायथन, मला कन्फ्युजन आहे. भाई तुला जे सोपं वाटतं तिकडे जा, कारण जॉब्स आर हिअर. जॉब आहेत म्हणजे आहे, आज कमी असेल उद्या वाढते. त्यामुळं प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना, जॉब्स आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळं जॉब्स नक्कीच असणार आहेत. तुमचं प्रिपरेशन मात्र स्ट्रॉंग पाहिजे, ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात IT जॉबला, दुसरं काय लागतं. आणि एकदा का जॉब लागला मग काय बघायचंय, काय तोरा बघायचंय मग परत. मग तुम्ही आणि तुम्हाला नावं ठेवणारी कोण, लोक, भावकी का लोक, सगळ्यांची गाणी वाजणार. ओके, सगळेजण बघत बसणार, तुम्ही मात्र टॉपला असणार. फक्त जिद्द ठेवा, मेहनत करा प्रामाणिकपणे, सगळं पॉसिबल आहे दुनियेमध्ये. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट सेक्शन खाली आहे, नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट करा, जय शिवराय कमेंट करू शकता सगळेजण. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.